नमस्कार, मी नागनाथ नारायण पंचलिंगे, राहणार इंजेगाव येथील शेतकरी असून मी मागील 1.5 वर्षापासून उपविभागीय अधिकारी नांदेड, तहसील कार्यालय नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे गट क्रमांक 25 व शिकारघाट रोडसाठी संपादित झालेली व स्नेगाव उपसा सिंचन कॅनॉलसाठी संपादित जमीन संपादित होऊन 7 बाऱ्याहून वजा न झाल्यामुळे ती पुन्हा खरेदी विक्री होत आहे। या सर्व बाबी मी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार, मंडळाधिकारी आणि तलाठी यांच्या निदर्शनास आणून देखील कुठलीही अंमलबजावणी स्थानिक स्तरावर होत नाही। म्हणून आज कालपासून माझ्यावरती आमरण उपोषण करण्याची ही वेळ, विभागीय आयुक्त छत्रपती संभाजीनगर येथे बसण्याची ही वेळ आलेली आहे। आणि एकीकडे जिल्हाधिकारी नांदेड येथून लोकसेवा हक्क अधिनियम याद्वारे लोकांना सेवा दिल्या जातात। ते सेवा नसून फक्त फोटो सेशन आहे, कारण तिथे जर सेवा मिळाल्या असत्या तर मला इथे उपोषणाला बसण्याची ही वेळ आली नसती। आणि महाराष्ट्रातील तमाम जनता पाहत आहे, इतर राज्यामध्ये, आपल्या भारत देशामध्ये काही राज्यांनी जनतेसाठी, सुविधेसाठी एक टोल फ्री नंबर दिल्यात आलेला आहे आणि त्या टोल फ्री नंबर वरती थेट त्या राज्याचे मुख्यमंत्री संवाद करतात। आणि मला एवढं सांगायचं आहे आपल्या देवेंद्र फडणवीस या लाडक्या मुख्यमंत्र्यांना की आपण देखील का आपल्यालाही जनतेचा प्रेम, सहवास किंवा हे जर पाहिजे असेल तर तुम्ही देखील तात्काळ त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म उपलब्ध करावे। आणि मी या उपोषण स्थळावरून तलाठी सचा वडगाव येथील तत्कालीन तलाठी व विद्यमान तलाठी दिलीप पवार यांच्या मनमानीला त्रासून मी हा निर्णय घेतलेला आहे। यांना फक्त केवळ पैसा पाहिजे, तलाठी मंडळ अधिकारी यांना। तसं असेल तर हे कुणाचीही जमीन कुणाच्या नावे लावून देतील आणि यांची जोपर्यंत विभागीय चौकशी होणार नाही तोपर्यंत मी असंच आमरण उपोषण सुरू राहील। धन्यवाद। आणि छत्रपती शिवाजी महाराज स्वसमाधान शिबिर टप्पा 1 या नांदेड तहसील कार्यालयाअंतर्गत केवळ ते देखावा आहे, कारण मी कुप्पा, लिमगाव, विष्णुपुरी या तिन्ही ठिकाणी ही जमीन जे संपादित झालेली आहे ती वजा करा म्हणून ती पत्र देण्यात आले, परंतु याची कुठेही अंमलबजावणी झाली नाही। समाधान शिबिर न म्हणता शेतकऱ्याची एक केवळ विटंबना आहे। ते शासनाच्या निदर्शनास आले पाहिजे आणि माननीय महसूल मंत्र्यांनी अशा तलाठी मंडळ अधिकारी यांनी तात्काळ बडतर्फ करून अशांना व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, एवढी माझी नम्र विनंती आहे।